विश्रांतीनंतर स्वागत। एक मोठी बातमी पाहूया। माजी महापौर शुभा राऊळ यांनी राजीनामा दिलेला आहे। ठाकरेंना हा मोठा धक्का समजला जातोय। शुभा राऊळ यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याची त्यांची शक्यता आहे। शुभा राऊळ हे भाजपमध्ये प्रवेश करतील असं बोललं जातंय, कारण त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे। माजी महापौर शुभा राऊळ यांनी आपला राजीनामा दिला आणि आशिष शेलार यांची भेट देखील घेतली आहे। प्रवीण दरेकर देखील आपल्याला यावेळी उपस्थित असल्याचं दिसतंय। शिव आरोग्य सेना अध्यक्ष आणि प्राथमिक सदस्यत्वाचा त्यांनी राजीनामा दिल्याचं कळतंय। त्यामुळे आता त्या भाजपमध्ये प्रवेश करणार असं बोललं जात आहे, कारण आशिष शेलार आणि प्रवीण दरेकर यांच्यासोबत त्यांचा हा फोटो समोर आलेला आहे आणि त्यांनी राजीनामा दिला। त्यानंतर आशिष शेलार आणि प्रवीण दरेकर यांची त्यांनी भेट घेतली। त्यानंतर आता त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना अधिक बळ या फोटोमुळे मिळत आहे। त्यामुळे आता कधीपर्यंत शुभा राऊळ यांचा भाजपमध्ये प्रवेश होईल हे पाहावं लागेल। मात्र हा उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का आहे, कारण शुभा राऊळ या भाजपमध्ये लवकरच प्रवेश करतील अशा शक्यता आहे, कारण त्यांनी आशिष शेलार आणि प्रवीण दरेकर यांची भेट घेतलेली आहे। हा फोटो त्यांच्या भेटीचा समोर आलेला आहे। आता महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाराजी नाट्य देखील पाहायला मिळालं होतं आणि त्यानंतर पक्षप्रवेश बंडखोरी समोर आली होती। त्यानंतर नाराजांनी पक्षांतर देखील केले। अनेक महत्त्वाचे नेते, माजी महापौर का असोना, शहर प्रमुख का असोना, त्यांनी पक्ष सोडले आणि दुसऱ्या पक्षातून उमेदवारी घेतली। त्यानंतर आता ही पुढची घडामोड की माजी महापौर शुभा राऊळ यांनी आपला राजीनामा दिला आणि आता त्यांनी दोन महत्त्वाचे नेते भाजपाचे आशिष शेलार आणि प्रवीण दरेकर यांची भेट घेतलेली आहे। हा फोटो समोर आलेला आहे, त्यामुळे त्यांच्या भाजप चर्चेवर आता प्रवेशावर चर्चा अधिक बळावली आहे।